देव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की मुंगी उडाली आकाशे तिने गेली सूर्याचे थोर नवलाव झाला वंधी पुत्र कुसळला विंचू पाताळाशी जाय शेष माता बंदी पाय माशी व्याली घार झाले ते गुण मुक्ताई हसली थोर नवलाव झाला वंधी पुत्र प्रसवला सेवे करतात विद्या लाभंगा मुक्ताबाईंचा आहे. या अंगामध्ये मुक्ताबाई आपला अनुभव आणि त्याचा अनुवाद या अंगामध्ये करीत आहे. आज यावर बोलण्यापूर्वी आज या ठिकाणी ज्ञानोबाईंच्या सानिध्यामध्ये त्याचबरोबर स्वामीनाथ निवासी जो महाराजांचे शिष्य डोळा महाराज ढोळे यांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीमध्ये काही भूमी पवित्र आहे. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव ज्यार्थी पीक एक नंबर आहे. एक नंबरचा शिवार हिरवागार आहे. नक्की समजायचं भूमी ही पुण्यवान आहे. पण अशा भूमीमध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेतली. अशा भूमीमध्ये वैकुंठवासी तुळशीराम महाराज, परशुराम महाराज, विनायक महाराज, शास्त्रीजी असे युवती या भूमीमधून जन्माला आले आणि त्यांनी शेवटचा दिवस बनवा अशी पुण्यवर्णाची भूमी आहे. अशा भूमीमध्ये ज्ञानोबाईंच्या सानिध्यामध्ये आज या ठिकाणी बालसंस्कार शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. हे बालसंस्कार ज्ञानोबाईंच्या संगतीमध्ये आणि माऊलींच्या मंदिरामध्ये हे बालसंस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. कारण हे संस्कार जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत. असे संस्कार जीवनामध्ये होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि असे संस्कार ज्या शिबिराला विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही ही आमची संस्थेची परंपरा या ठिकाणी काका महाराज हे चालवतात. त्याबरोबर अरुण महाराज आहेत, प्रेम महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, उपमन्यू महाराज आहेत, महेश महाराज आहेत, तुकाराम तुकाराम नाम आमचं उशीर आहे लक्षात ठेवा. असा यांचे संस्कार यांच्या जीवनामध्ये आहेत लक्षात ठेवा. का करायचंय हे ज्ञानोबाईंच्या संगतीमध्ये ही बाल संस्कार शिबिर लक्षात ठेवा. असं सोनं विकाळलं की त्याचं अवजार बनतं, लोखंडे विकाळलं की अवजार बनतं, सोनं विकाळलं की दागिना बनतो, पीठ नरम झालं की भाकर बनते. आणि माऊलींच्या मंदिरामध्ये शिबिरामध्ये मुलं नरम झाली की आयुष्यामध्ये गरम कधी होणारच नाही. म्हणून हे संस्कार जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. शाळेमध्ये शिकवतात मुलांना लघु कोण, घाट कोण, विशाल कोण, चव कोण, पण आपलं कोण कोण आहे ते काका महाराज शिकवतात. पण आपण धारा सोडवण असा जीवनामध्ये भाग आहे. आणि ही संस्कृती जी आहे आजपासून नाही, संस्कार आणि संस्कृती ही आपल्या जीवनामध्ये आहे पण आजपासून नाही. संस्कृती वेगळी, प्रकृती वेगळी आणि विकृती वेगळी. भूक लागल्यावर जीवन करणं आणि प्रकृती आहे. भूक नसताना जीवन करणं ही विकृती आणि भूक लागल्यावर आपल्या घासातला घास सर्वांना देणं ही संस्कृती आहे. अशी जी संस्कृती आहे लक्षात ठेवा आजपासून नाही. आपले जे पूर्वज आहेत ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, त्यांनी जीवनामध्ये क्रांती केली म्हणून त्यांचा पुण्यस्मरण त्यांची पुण्यतिथी असते. का ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, नाथ महाराज अलीकडे का वर्ध्यामध्ये बापूंची कुटी आहे. त्या कुटीमध्ये अजूनही त्यांचा चष्मा, त्यांचा घडावा, त्यांचा पेन अजून आहे.
शिर्डीमध्ये साईबाबांची काठी अजून आहे. का बरं जपायचे? मग पुढे गेले त्यांचा शोध घेत महाराज. आपण त्यांच्या पाठीमागे जायचे. तवा जो माग घेता बंधू चंद्ररथ का शिवष्टावळी आपण त्यांच्या मार्गाने जायचे. आणि म्हणून त्यांनी जे जीवनामध्ये परिवर्तन केलं ते संस्कार तुमच्या उंच्यापर्यंत येण्यासाठी संतांनी प्रयत्न केले. संस्कार जीवनामध्ये फार महत्वाचे. काय इसवी सन 1800 मध्ये इंग्रज भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांना प्रश्न पडला की भारतीय निष्ठावान का, त्यांच्यामध्ये एवढी पावर का, त्याचं कारण काय नाही. नंतर 1958 मध्ये जॅक्सन नावाचा कॅप्टन आला. त्यांनी अभ्यास केला की भारतीय मुलं एवढी हुशार का, देशाबद्दल प्रेम का, देशाबद्दल आदर का, देशासाठी मनाला तयार आहे त्याचे कारण काय आहे. त्यांना कळलं एकच कारण, त्यांची पूर्वज. पूर्वजांची माहिती ग्रंथामध्ये रामायण, वाल्मिकी रामायण 100 कोटी श्लोक, महाभारतामध्ये यांचे श्लोक आहे. लंडन मध्ये इंडियन ऑफिस लायब्ररी आहे, त्यांनी लिहून ठेवलंय. मग त्यांनी काय केलं, त्या जॅक्सननी 1958 साली कायदा काढला की मुलं जे येत नाही ती मुलं गुरुकुलामध्ये संस्कृत शिकतात. आणि हे रामायण महाभारत आपले पूर्वज कोण आहे, त्यांनी काय जीवनामध्ये क्रांती केली ते क्रांती त्या ग्रंथामध्ये. म्हणून 1958 साली इंग्रजांनी कायदा काढला. कोणता कायदा काढला? इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा काढला. जेवढे संस्कार शिबिर आहे तेवढे गुरुकुल आहे पहिले ते गुरुकुल बंद करायचे. संस्कृत शिकवेन त्याला पगार बंद करायचा. जे मुलं संस्कृत शिकतील त्यांना शाळेमधून करायचं. इंग्लिश मीडियम तिथून पुढे सुरू झाला. ती मुलं त्यामध्ये अभ्यास करतात. म्हणून तर हेनरी नावाचा कॅप्टन आला आपल्या देशामध्ये. हेनरी कॅप्टन आल्याबरोबर त्यांनी काय केलं, तो रायगडावर गेला. रायगडावरती अनेक ग्रंथ होते. दारोगोळा कुठे, स्वर कुठे पाहिलं नाही. हेनरी कॅप्टनला पहिले ग्रंथ कुठे, संभाजीराजे हुशार का बुद्धिमान 14 विज्ञान 14 भाषेला येत होत्या. लायब्ररी कुठे, तो हेनरी कॅप्टन लायब्ररीमध्ये गेला. एक नाही दोन नाही 3 लाख ग्रंथ होते. पहिले ग्रंथ ते हेनरीनं इंग्रज अधिकाऱ्यांना बाहेर काढले, पटांगणामध्ये पळवून आणला. सगळे ग्रंथ त्यांनी पिटवले. 6 दिवस तो आम्ही चालला होता. का बरं पिटवले? तर त्या ग्रंथामध्ये आपले पूर्वज कोण आहे, काय त्यांनी जीवनामध्ये क्रांती केली, काय त्यांनी जीवनामध्ये परिवर्तन केलं हे त्या ग्रंथामध्ये. आणि मुलं अभ्यास करतात. पहिले ते ग्रंथ जाणून टाकले त्यांनी. का बरं? ते गुरुकुल पद्धती त्यावेळी होत्या. पण इंग्रजांनी कायदा काढला इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा. तेव्हापासून आपली विद्यालय गुरुकुल पद्धती बंद झाली आणि आता सध्या सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा. नंतर डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ आला. त्यांनी असा शोध काढला, आपले पूर्वज कोण होते, सगळे माकड. म्हणजे आपले कोण, आपण सगळे माकडाची पिढी. काय कारण शोध लावला, ते माकड होते. आपले पूर्वज माकड होता ना. डार्विन त्याला म्हणायचं तुझा बाप माकड, तुझी आई माकड, माकडाचे पिल्लू. कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या माकडापासून चांगला अमेरिकेमध्ये त्या माकडापासून यांना शिकवून गळालं, पुढल्या वर्षी काम गळाला, मानवाचा गळाला कुठेच नाही. ढवळी वंश धीर ज्ञान खातं देत नाही. मुद्दाम देवी दिला आपली परंपरा, ही आपली संस्कृती जी आहे ही संस्कृती लोक करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. गुरुकुल पद्धत तेव्हापासून सुरू झालेली आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये आपल्याला हिंदू समाजामध्ये, तर मुस्लिम समाजामध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये लहान मुलगा मुलगी जन्माला आल्याबरोबर त्याला थोडं कळायला लागलं. ख्रिश्चन समाजामध्ये तो मुलगा झोपला नाही, त्याच्या उशाला एखादे खेळणं ठेवायचं. आणि ते बाळ झोपेतून उठलं ते म्हणतं मला खेळणं कोणी दिलं. मग ते सांगतात येशू ख्रिस्त आपल्या घरी आले होते, त्यांनी हे खेळणं तुला दिलं. ते बाळ आयुष्यभर कधी ईश्वर विसरत नाही. ते गळ्यामध्ये काय घालतं,
हो अजून मरेपर्यंत हे संस्कार मुस्लिम समाजामध्ये लहान मुलं असताना आल्लाशिवाय कुठे मान लावायची नाही, डोकं टेकवायचं नाही. ते मरण पण ते मूल कधी पुन्हा पुढे लावणार नाही. हे संस्कार आपले काय संस्कार आपल्या एवढे पंढरपूरला गेले काय म्हणतात का भाड्या माळा घे प्रसाद घे हे संस्कार. तुम्हाला पांडुरंगाने माळ दिली ही आपल्या आई बाप सांगत नाही. आपल्या आई बाप असे पिंकी तुला लग्न करायचं नवऱ्याने मारता हीच पडून पिंक्या लग्न करायचं बायको गुढी का काय गुढी काय त्याचा हे आपले संस्कार असायचे. आपले संस्कार नाही हे टिकवण्यासाठी आज आपल्या मंदिरामध्ये दाता महाराज आणि त्यांची आपली सोंगडी परंपरा चालू होतात फार महत्वाचं मला सांगायचं. म्हणून देव आणि संत हे मृत्यू लोकांमध्ये येतात. मला वाटतं देवाचं वर्णन करावं, संतांचं वर्णन करावं, मानवाचं वर्णन करूच नाही. मानवाची कीर्ती काय सांगू नये. वर्णाची कीर्ती एकच विठ्ठलाची. संतांचं वर्णन देवाचं वर्णन करण्यापेक्षा संतांचं वर्णन करावं. कारण देवाला ही प्राण परवती आवडती मध्ये निवडते जे फक्त चरित्रातील प्रसंग देवाला ते आवडतात. रामाने संत सेवा हिची देवा उत्तम. बरं देवाची पूजा चालू आहे, दारामध्ये संत आले, देव म्हणतो त्या साधूची पूजा करता माझी पूजा करता माझ्या भक्ता प्रवक्ताला तुम्हाला मारण्यासाठी आले पाहिजे असे अशी संत आहे. अशी मुक्ताबाई. आता मुक्ताबाई एवढीशी मुक्ताबाई त्याची सनक आणली छोटी लक्षात ठेवा. मुक्ताबाईचं जीवन आपल्याला वेगळं आहे का. मुक्ताबाईचा DNA सामान्य नाही. मुक्ताबाईच्या पंजोबाचे पंजोबा बरोबर ते हरिहर पंत अतिशय शूरवीर होते. ते राहायला पैठणजवळ आपे गाव आहे, ते आपे गावचे जे होते. त्यावेळी महाराष्ट्राची राजधानी देवगिरीचा किल्ला होता. तेव्हा हरिहर पंतांना 3 मुलं रामचंद्र पंत, केशवपंत आणि मोहिनाबाई. तेव्हा केशवपंत मंद झाले ते वारले. तर रामचंद्र पंत ते किशोर कुलकर्णी पद त्यांचा नाव जावळे, त्यांचा नाव जावळे कुलकर्णी पद गावाचा जमाखर्च पाहणं त्यांचं काम होतं. नंतर काय झालं, रामचंद्र पंतांना एक मुलगा गोपाळ पंत, गोपाळांना एक मुलगा त्र्यंबक पंत. अतिशय शूर वीर ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी होते ना त्याप्रमाणे हे त्र्यंबक पंत अतिशय शूर वीर होते. धैर्य हटावाई दळवा कुठेही त्या युद्धासाठी तयार. आता मग त्यांची कीर्ती पाहून यावेळी देवीच्या किल्ल्यावर घेतपाळ नावाचा एक नाट्य होता. त्यांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं तिथे 1000 होते. 10,000 होऊन मुक्ताबाईचे आजोबा त्र्यंबकपंत मला सांगितलं तुम्ही बीड जिल्ह्याचे वतनदार, तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये हत्ती घोडे सैन्य हे आहेत ना त्यांचं खाणंपिणं सांभाळायचं चालतंय. ते आले मग त्र्यंबकपंतांना 2 मुलं, एक गोविंद पंत आणि हरिपंत. आता हरिहर पंत जे होते ना ते शूर होते. आता 2 वर्ष त्र्यंबकपंतांनी बीड जिल्ह्यात वतनदार केला, पुरस्कार काढला, स्वतःची जमिनी विकली, हत्ती घोडे सैन्य सहकार्य करत त्यांना जीवन जगत होतं. तिकडे देवगिरीच्या पूर्व भागाला एक 12 घाटे, 12 घाटावर धनंजय देशमुख त्यांनी काय केलं, 3000 सैन्य गोळा केलं. गावाची गाव लुटायला सुरुवात केली. नाही त्या भानगडीत त्यांनी केलं 3000 सैन्य घेऊन करायचं काय. मग शिवण नावाच्या राजाने देवगिरीचा जो होता राजा त्यांनी बोलून घेतलं. तर सेनापती हरिहर पंताला केलं. त्या काळामध्ये सगळं पंताला बोलून घेतलं देवगिरीच्या किल्ल्यावर तुम्हाला हे सैन्य 5000 सैन्य 2000 घोडेस्वार 500 उंट मानण्यासाठी आणि 2000 गोंदगेश्वरांचे दहा तुम्ही त्या धनंजय देशमुख यांचा बंदोबस्त करा. मग काय विचार आता दगडापर्यंत त्यांना हरिहर पंत गेले. विठ्ठल पंत पुढं आपल्या ते गोविंद पंत ते पैठण जवळ मूळ वाढ होते.
युद्ध केलं, युद्ध जिंकलं, तर युद्धामध्ये त्यांचा तो म्हणला होता हरिहरपंत युद्धामध्ये शहीद झाला. इतकं त्यांना वाईट वाटतं, माझं म्हणलं युद्धामध्ये गेला. तर मग पंत देवरी किल्ल्यावर गेले, राजीनामा दिला, लापेगावी आले आणि उत्तम प्रकारे कुलकर्णी गप्पा करू लागले. आता एक मुलगा आहे का गोविंदपंत, त्याला एक मुलगा विठ्ठलपंत. आता गोविंदपंतांना वयाच्या 55 वयापर्यंत माणूस नाही, ते काहीतरी म्हणतात बघून त्याला मुलगा. आता विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानोबाईंचे निवृत्ती महाराज मुक्ताबाईंचे वडील जे होते ना विठ्ठलपंत, यांच्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये असं होतं यांना या जन्मामध्ये मुलगा आहे. विठ्ठलपंतांना या जन्मामध्ये मुलगा होणारच नाही पत्रिकेमध्ये गेलं होतं. मग कायचं काय एकच का पुढची कथा बघा माहिती. मग त्यांनी संन्यास घेतला. संन्यास म्हणजे दुसरा जन्म. नंतर संन्यासाची मुलं म्हणजे कोण, तिच्या देवा निवृत्ती ज्ञानदेव सभा मुक्ताबाई. असे मुक्ताबाई जे आहे ना त्यांचा जो पराक्रम आहे, यांच्या घराणं म्हणजे श्रीमंत घराणं. अशा घराण्यामध्येच अशी मुलं जन्माला येतात, कुठेही अशी मुलं जन्माला येत नाही. आणि मग काय कालांतरानं निवृत्ती महाराज ज्ञानोबा मुक्ताबाई मुक्ताबाई जी आहे तुमच्या जन्मातून त्यांचा अभंग आहे मुंगी उडाले आकाश. ही अभंग जो आहे ही आदिमाया आदिशक्ती जी आहे ना त्यांचा अभंग आहे. भागवतामध्ये आदिशक्ती आहे, ती आदिशक्ती माया जी आहे ना त्या 14 नाव आहे. दुर्गा, कालिका माता, वैष्णवी, परत अंबिका, चंडिका, भवानी माता, जगदंबाची 14 नाव आहेत. ते शिव आणि शंभ दोन होते लागू. धर्मात कळलं की भवानी पराक्रमी आहे. ते आधी म्हणजे भवानी आणि मला लग्न करायची पत्रिका कुठे आणि पत्रिका नाही. ती भवानी म्हणता की माझ्याकडे पत्रिका नाही. काय जो मला युद्धामध्ये जिंकेल मी त्या व्यक्तीशी लग्न करणार. अशी परिस्थिती मुलींनी केली पाहिजे. 2 मुलगा उडून शिकून उडी मारेल हातून हात पाहिजे मोडतात तर मी लग्न करेन. तरी आपल्याकडे उड्या मारणार तरी माहिती मग काय विचारतात युद्धामध्ये शिव विषय दोन्ही दानव माझी माहिती मारून टाकलं. अयुहित राहिले. अयुहित म्हणजे ती कोण, तीच मुक्ताबाई. लक्षात अशी मुक्ताबाई जे आहे ते मुक्ताबाईचा हा अभंग आहे. काय मुक्ताबाईच्या जीवनामध्ये ती अभंग आई आहे. मला वाटतं मुक्ताई आई माऊली. माऊली म्हणजे मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदार, ती म्हणजे दीनता. हे आईकडे असते, ती स्त्रीकडे असते. स्त्रीची उपमा पुरुषाला चालते, पुरुषाची उपमा स्त्रीला चालते. माऊली स्वारीमध्ये हो माऊली त्याला पण हो आघाडीवाले सागरवाले इकडे माऊली माऊली करतात. एखादा पुरुष पंढरपुरामध्ये चुकला, 2 तासाने सापडला, काय माऊली चला घोडातला आणि पुढे गेला होता, माऊली करतात. स्त्रीची उपमा पुरुषाला चालते तर पुरुषाची उपमा स्त्रीला चालत नाही. एखादी मुलगी एखादी बाई चुकली पंढरपुरात तर 3 तासाने सापडली, काय दादा तू पुढे गेला होता, दादा विदाली दादी दादा. आता काय करू स्त्रीची उपमा पुरुषाला चालते. मला सांगायचे वर्तमान शाळेमध्ये सुद्धा शिकवताना मराठी ना आ इ उ शेवट काय शेवट य आणि शेवटी ज्ञ शिकवताना आईचा शिकवतात आणि शेवटी ज्ञ 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 नाही सर्वांचे नाही. शेवट सुद्धा आहे. इंग्लिश मध्ये हे विकिडी हे म्हणजे ऍपल शेवटी ज्ञ देणं जे म्हणजे जेवढा गावात संस्कृती
माऊली जो आहे, माऊली शब्द आपल्या संतांनी काय केलं, श्रुतीला माऊली म्हटलं ज्ञानोबारायांनी, परत देवाला माऊली म्हटलं आणि संतांना माऊली म्हटलं. ज्ञानोबा सांगतात श्रुतीला माऊली म्हटलं काय, अहितापासून काढते हितजीवनी वाढवते, नाही श्रुती प्रवृत्ती माऊली त्याला, श्रुतीला माऊली म्हटलं. परत देवाला माऊली म्हटलं, तू संसार साधकांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आणि संतांना माऊली म्हटले, तू म्हणून साधका तू माऊली, ते सारस्वत तुझी माऊली, संधी तुझी. संतांना देव आणि श्रुती काय, श्रुती देव आणि संत काय बरं. मुलगा आजारी पडला, बापानं दवाखान्यामध्ये बरोबर डॉक्टरांनी तपासलं, औषध बाप मेडिकल मध्ये त्याला औषध आणलं, आईने काय केलं, झाकण काढलं औषधाचं आणि मुलाला औषध पाजलं. मुलगा बरा झाला. सहभाग कोणाचा, डॉक्टर आई आणि बाप, जास्त सहभाग कोणाचा, आईचा जास्त सहभाग कोणाचा. तसे श्रुती म्हणजे वेदवंती आहे, वेदांना स्वतःच्या ज्ञानाचा अधिकार तुम्हाला दिला नाही, वेद संपन्न होय काही नाही, फक्त शूद्र स्त्रियांना स्वतःच्या ज्ञानाचा अधिकार दिला नाही. तोच वेद गीतेमध्ये घुसला, या लागी मागली कुठली ठाला गेली गीतेच्या पोटी रेगाला, आता कोणती कीर्ती पावा गीतेमध्ये जो कोणाला वेद आला. मग आता आल्याबरोबर कोणती संस्कृत भाषा जगाशी काही ज्ञानोबारांनी हजारो वेळ तयार केल्या. तुम्हाला वैद्य आहेत ना, प्रत्येकाला वैद्य ना, या म्हणतात आई लक्षात म्हणून ज्ञानाडी असे जी मुक्ताबाई आहे, त्या मुक्ताबाईचा मुंगी उडाली आकाशी. काय मुंगी उडाली आकाशी, अनुभव अधिक अनुवाद आहे. काहींना अनुभव आहे, अनुवाद नाही, काहींना अनुभव नाही, अनुवाद नाही, काहींना नुसता अनुवाद आहे, काहींना अनुभव अधिक अनुभव, पहिला वर्ग, काहींना अनुभव नाही, अनुवाद नाही, नुसता वाद, नुसता वाद करायचा. किती वाद करायचा, किती वाद झाला तर आवडीने वा तुमच्या सुखाचा सुरुवात काय, स्वामीचे हे तिथे पावलो तर आवडीने वाद. संसारामध्ये वाद असतो, संसारामध्ये वाद असतो. एक माझा पठ्ठ्याला आपली एवढी गिरी गेली, माझ्या पुढे कोणी थांबतच नाही, मला सगळे माणसं तुम्ही वागवे वाद, तुम्ही वागवे. खरं सांगा, आपलं लग्न होण्याच्या अगोदर तुम्ही मला पाहायला आला होता, तुम्ही 5 मुले एक आणली की मला खबरता येते, तुम्ही 5 जण माणसं खाली की मला खबरता जाऊ दे. लग्न परत साखरपुड्याला तुम्ही काय बोलले, मी 50 माणसं, तुम्ही 100 माणसं येतात, तुम्ही मला घाबरत नाही. लग्नामध्ये तुम्ही 1000 माणसाचे नक्की तुम्ही मला घाबरताय, तर मी वागीन लग्न झालं, एकटे घरामध्ये आहे का भाजीवास. 2 वर्ष लागली म्हणतो, 2 मुलांची. एक मला तू बिलकुल मारली, तुला बायको मुखी मिळणार. दुसरा मला तुझा दगड टाकला, तुला बायको मुखी मिळणार. साऱ्या लोकांची भावना नाही, तुला तू बिलकुल मारली, तुला बायको मुखी मिळणार. ते 2 मुला का बाप आला, काय चाललंय, यांनी बिलकुल मारले, ज्याला बायको मुखी मिळणार, नाही यांनी मारली. स्वतः 2 मुलाचा बाप तुम्हाला बिलकुल मारले असते तर बरं झालं. अनुवाद वेगळा आणि अनुभव वेगळा. काही काही नुसता अनुवाद, अमृताची गोटी विरा संगती, आपण उपास्य राहून नुसता अनुवाद, अनुभव सगळा अनुभव आधी अनुवाद लक्षात ठेवा. आता मुंगी उडाली आकाशी, काय हे रूपक आहे, रूपक काय म्हणतात ना ते, त्याला मुंगी उडाली आकाशी. भाषा काय शब्दकूट, अर्थकूट, काय नुसतं कोड, हे शब्दकूट आहे. काय नुसतं कोड असतं, स्टँडला एक बाई, एक पुरुष उभा आहे. त्याची बाई कोणी
हिचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो, सांगा दोघांचं नातं काय. आता नंतर सांगा, आता तुझं दुखाव होईल. त्याला म्हणतात कुड भाषा. एका शब्दाचे दोन अर्थ. किती खाली शब्दाने किती अर्थ? खाली म्हणजे काय? खाली म्हणजे काय? दोन अर्थ. कुठे शब्द कुठं अर्थ? शब्द कुठला होतो मला सांगतो आता. शब्द कुठे? एक अक्षराची नारी, तिचा बाप ब्रह्मचारी, ती राहते शिखरावरी, तिचे मरण हिरण्यकश्यप पेपर. एक अक्षराची नारी, तिचा बाप ब्रह्मचारी, तिथे राहणे शिखरावरी, तिचे मरण हिरण्यकश्यप पेपर. एक अक्षराची नारी म्हणजे एकच अक्षर आहे ऊ. तिचा बाप वापस नाही बाबापासून बुद्धी. तिचे राहणे शिखरावरी, कुठे केसात दोन असते. आणि ती आता सापडली त्याला दिसत तिचे मला हिरण्यकश्यप उभारली. तिचे मरण ना हिरण्यकश्यप उभारली. नकाने त्यांना मार देतात. अजून सांगतो तुम्हाला पाहुणे आले 20, स्नानाशी गेले 22, स्नान करून आले 23, जेवायला बसले 19, जीवन उठली 20, पान खाय पिले 26. पाहुणे आले 20, स्नानासाठी गेले 22, स्नान करून आले 23, जेवायला बसले 19, जीवन उठले 20 आणि पान खायले प्रयोग 26. मी सांगतो तुम्हाला पाहुणे 20 आलं 22 दिले स्नान किती झाले 22 तेव्हाच काय अभ्यास बोलत स्नान करून आले 30, जेवायला बसले 19 आणि पान खायला गेले 20. फक्त निकाल करा. पाहुणे आले 20 स्नानासाठी गेले 20 दिला स्नानासाठी गेले स्नान करून आले 23 जेवायला बसले 19 जीवन उठले 20. बर ते प्रियोड पान खायला गेले ते सह 20. याला म्हणतात खूप शब्द. तर आता पुढचं आहे अजून एक सांगतो शेवटचं सांगतो तुमचं सांगतो अजून एक सांगतो अजून एक सांगतो काय का पुढ शब्द आहे का पुढ कृष्णमुखी परी नच मांडली, कृष्णमुखी परी नच मांडली, ते जीवापरी नच सर्पिणी, पंचपती परी नच पांचाली, तशंकुल बालिका. कृष्णमुखी परी नच मांडली, कृष्ण काळामुखे पण वांदरी नाही कोण ती पेन आपला पेन शाहीचा पेन. कृष्णमुखी परी नच मांडली तो काळे पण ती वांदरी नाही. दुई जीवा परी नच सर्पे दोन जीव आहे एक निपाणी पंचपती पेन नच पंचाली तशंकुल बालिका बालिका असा जो आहे लक्षात करायचे पुढाकार. या अभंगामध्ये मुक्ताबाईंची भाषा सोपी आहे.
भाषा लौकिक, मुंगी उडाली अशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी, विंचू, सूर्य, गाय, भाषा लौकिक, भाषा लौकिक आहे. भाषा लौकिक, विषय लौकिक, काही ठिकाणी भाषा अलौकिक, विषय लौकिक, काही ठिकाणी भाषा अलौकिक, विषय अलौकिक. 5वा क्रमांक विषय लौकिक सामान्य, भाषा लौकिक, विषय लौकिक, पण हेतू मात्र वेगळा, हेतू मात्र वेगळा, पण मात्र वेगळा. भाषा सामान्य, मुंगी उडाली, भाषा सोपी, विषय सोपा, पण अलौकिक, त्यातला हेतू वेगळा. नाही तर त्या रामायणामध्ये बरेच मामा तिकडे सीतामाई वनवासामध्ये काय करायचं, अपहरण करायचं. वा मामा मला आनंदाची गोष्ट आहे. तसं नाही, सोनेरी हरण ते सीतामाईने पाहिलं, त्या रामप्रभू होणार आणि मग मी सीतेचं अपहरण करतो. माझ्या मामाला वा म्हणजे काय तुमची बुद्धी आहे, काय तुमची बुद्धी आहे, काय तुमची बुद्धी आहे. तुम्ही अवश्य 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 तुम्ही सीतामाईला पळवाच, मारच नाही. सोनेरी हरण कुठे मला सांगा, कोण म्हणते असं कोणत्या ठिकाणी त्या सोनेरी हरण नाही. रावण म्हणला सोनेरी हरण मामा तू स्वतः सोन्याचं हरण बनायचं. हरण म्हटलं की मरण डोळ्यासमोर. तुम्हाला आता मी काय जगू शकत नाही. भाषा सोपी, भाषा सोपी, अर्थ सोपा, पण हेतू मात्र वेगळाच. तसे आपण म्हणतो भाषा सोपी. तेव्हा महाभारतामध्ये महाभारतामध्ये तो कोणता मामा, शकुनी मामा, फक्त आपण शकुनी, फक्त आपण शकुनी त्यांनी भाग ते लोक चालवतात. कौरवांमध्ये पांडवांना सुईच्या टोकावर जेवढी जमीन तेवढी मिळणार नाही, 5 गावं सुद्धा नाही मिळणार असं. बरं तो शकुनी मामा तुम्ही पांडवांना काही देऊ नका. माहिती का माझं शकुनी मामा एवढं घाबरायचा कारण एक आहे, शकुनी मामाचा होता ना. याचं गाव म्हणजे माहिती अफगाणिस्तान मध्ये काबूल, कंदार ते देश. आणि दुर्योधन लहानपणी गेला मामाच्या गावी. मामा काकीचं ऐश्वर्य, तुमच्याकडे पेट्रोल आहे, दूध आहे, वा वा वा, एक नंबर सगळं ऐश्वर्य. बर बर मला काय ऐश्वर्य अफगाणिस्तान मध्ये. कोण म्हणते दुर्योधन. आता हे शकुनी मामा 100 खूप 6 महिन्यात कोण आपल्याला बंगला मागायचा आहे. पण मला दुर्योधन खाली बॉल बनला 50/100चा, त्याच्यावरती मला रोज खाली मिटिंग सभा चालू आहे. एक दिवस दुर्योधनानं काय केलं, 100 मामाला खाली आणलं, लपडावून चिपवून टाकले. फक्त मुठभर त्यांना खायला द्यायचं. 100 म्हणजे नव्यानं म्हटलंय शकुनी मामा तुम्ही जिवंत राहा, आमचं वर्ष श्राद्ध 10 केलं तुम्ही त्यांना आम्हाला कुणी मागतो. अक्षरशः शकुनी मामा गोड बोलून 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 बाहेर पडला. त्याने बराबर कौरवांचा ताटा काढला. भाषा सोपी मामाची, विशेष अर्थ मात्र वेगळाच. या अभंगामध्ये मुक्ताबाईची भाषा सोपी आणि काय अर्थ मात्र वेगळाच. आपल्या संप्रदायामध्ये स्त्रियांना प्राधान्य आजपासून नाही. मुक्ताबाई स्त्रियांना आजपासून नाही प्राधान्य, पूर्वीपासून. नामदेवरायांचं कीर्तने वाळवंटामध्ये 108 संत आहेत. ज्ञानोबा आहे, रामगोपा आहे. जनी म्हणे ज्ञान देवा बोला जनाबाई खाली बसल्या. एवढा स्त्रियांना अधिकार आपल्या संतांनी पूर्वीपासून दिलेला आहे. तुम्हाला सांगायचं जनी म्हणे ज्ञान देवा. तुम्ही का म्हणा बरं का, त्याचं कारण असे कीर्तनामध्ये पहिली रंगीत तर कीर्तन रंगते. अरे तुम्ही कुठे लावतो आम्ही गावात जानकारी बोला पूर्वीपासून असेल तेव्हा स्त्रियांना प्राधान्य. पंढरपुरामध्ये पार्वतीने विचारलं भगवान शिवजींना की इथे पंढरपुरामध्ये कन्या कोणी प्रसन्न शिवाशी कसे मनोरंजन महात्मा पंढरीच एवढ्या पंढरीनाथ कोण कारण असे. शिवजीला विचारलं पार्वतीने की
देव पंढरपुरामध्ये का आले? मग त्यांनी सांगितलं सहस्रनेत्राची गणना सती गेली हरिच्या दर्शना नमोन्या पुननाथा मधुरवची निंकळशी इंद्राची पत्नी सची ती कुठेतरी वैकुंठामध्ये गेले भगवान विष्णू लक्ष्मी पारमध्ये गेले मग म्हणे स्वामी म्हणते सती म्हणते मग म्हणे स्वामी भाषा तुमच्या प्रसंगी इच्छा केली गुरुदेवा म्हणून ओ विष्णू कधी मला तुमच्या मागे बसायचे कोण म्हणतोय कोण इंद्राची पत्नी सची स्वर्गात कुठे वैकुंठात लक्ष्मी म्हणते ताकद आहे मी लग्नाची बायको माझ्या माणसाची बायको माझ्या लग्नाला बाईची माणसं आली होती हा सगळे जीवन गेली तसे नाही गेले मी तो त्याच्या पुढची होती हे आणि विषय भगवान भांडण आता देव म्हणले लक्ष्मी लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा लोक आहे लक्ष्मी बरोबर सांगतो सचिला मग हसवणी म्हणे स्नेहारी तू सहस्र वर्ष तप केली 1000 वर्ष तप कर राधिका म्हणे तू लोकरी अवताराची तू गोकुळामध्ये राधिका होणार असं बर 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 मग काय विचारता ऐकल्याबरोबर तिने तप सुरू केलं यही म्हणे द्वारके माताली इंद्रायणी दर्शन बरी तुझी वैश्वर मांडी बरी नाव सगळं साकार भागणी मी तुला मांडी बसवणार कुठे तर द्वारकेमध्ये असं मग काय करणार आणि मग काय कोकणामध्ये राधिका कृष्णाच्या आधी ऐका जन्माआधी अगोदर कृष्णाच्या अगोदर जन्माआधी भगवान कृष्ण कोकणामध्ये 11 वर्ष मथुरेमध्ये 14 वर्ष आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष एकूण किती वर्ष झाले का 14, 11 आणि 100 कोकणामध्ये 11 वर्ष मथुरेत 14 वर्ष आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष 1400 वर्ष झाली भगवान कृष्ण आपण कुठे राहते का किती लहान भगवान कृष्ण लहान होते लक्षात ठेवा आणि मग ते भगवान कृष्ण बालपणी भोगीला कृष्ण मथुरेचे गेलं मनोमन योग सावे मनोमन राधिका पुत्र झाली आणि भगवान कृष्ण द्वारकेमध्ये गेले नाशिवरे संपन्न सुरू आहे आणि राधिका द्वारकेमध्ये गेले गेल्यावर राधिका तुम्हाला वा 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 राधे राधे व राधे राधे बरं का संभाजी महाराजांनी त्याने भागवत दिला तर यांनी अशी माणसं नातवली राधे 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 एक नंबर भागवत आणि मग काय विचार ते राधे काढल्याबरोबर रुक्मिणी देखून नाही हृदय मन झाली म्हणे तुम्ही सांगितलं तात्काळ रुसून यश कोण देणार पाहिजे मी याचं दोन ती बाई रुसली रुक्मिणी रुसली आणि ती हिंदी मला स्त्रियांचं म्हणून मला सांगायचं त्याला आपली मुक्ताबाई मला सांगायची 5 मला वाटतं 7 चिरंजीवी म्हणजे आश्वासनामा बलिलेले असतं हनुमानाचे विभीषण थोडं प्रभापुरुष रामायचं सप्तती इति चिरंजीव 7 चिरंजीव आश्वासनामा दपारयू बली हनुमंतराय त्रेतायुग कलियुगामध्ये कोण आहे कलियुगामध्ये कोण चिरंजीव एकच बाबींनी समाधी घेतली सभान काकांनी समाधी घेतली बुद्ध म्हणजे देवा मूर्ती महाराज आता मुक्ताबाईचं काय बोलणार मुक्ताबाईला ढोलून घेतलं पुणे निवृत्ती महाराजांनी हात ठेवला तवरी बाईचे शरीर चिरकाल नित्य निरंतर मुक्ताबाई ब्राह्मणी साचार जान निर्कार मुक्ताबा तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एक ब्रह्मचारी कोण मुक्ताबाई अशी मुक्ताबाई त्या मुक्ताबाईने आता काय जीवनामध्ये क्रांती केली तिने 3 देवाला उपदेश केला 3 देवाची आई ती म्हणजे 3 देव हा ज्ञानदेव आणि आमर आभारांनी नाही नामदेव चांगदेव आणि ज्ञानदेव तिन्ही देवांना मुक्ताबाईंनी ऐकून उपदेश केलाय 3 देवांना पहिले चांगदेव महाराज त्याला हे निपुऱ्या चांगल्या तुम्ही सुरुवात सांगते निपुऱ्यामध्ये निपुऱ्या
आता त्याचं वय किती 1400 वर्ष चांगदेवाचं वय. बरं 14 विद्या 64 काळा 14व्या यमानाकडे ते मागणी पाठवलं आणि चारी भगवंत पुण्याला गेले. तर चांगले महाराज समाधीत असे डोळे लावून 1 2 3 6 महिन्यामध्ये जेवढी माणसं मरतील ना परिसरातली सगळी माणसं समोर आणून झोपवायची आणि त्यांच्याकडे यादी करायचे ना त्यांचे शिष्य. चांगदेव महाराज समाधीतून आले त्या नावाचं यायचे नावाचं नाही मोकटचंद लाईट तुला तू जीवन देत आहे ते हजारापैकी त्या 1000 लोकांना ती जीवन देत आहे. गावाचं भावाचं देवाचं खात्यात ते पैसे त्या मंदिरात हे नाही. मग ती समाधीस्थ झाली चांगदेव महाराज. नेमकी मुक्ताबाई हजारो मोडे आता मोड्या पाहिल्या बरोबर खर्चेसाठी पैसा नाही का सरपण नाही का तसं काय म्हणते मुक्ताबाई काय समाजातून त्याचा बाहेर आले की सगळे जिवंत होतात. घ्यायचे तर ती मुलीला काही वाटायला गावात लोकांना मान्य केला कारण एक माणूस त्याला कोणा म्हणतो काय गोष्टी आपल्याला गावडीमध्ये पण मोठ्या जिवंत का आपलं जिवंत बरं काय त्याचं नाही. मुक्ताबाई काय केलं कुत्र होतं मी त्याला सगळं कुत्र भरपूर तयार करून किरकोळ जे घरी जिवंत झालं ते घरी पळायला एक माझा पप्पा आपल्या घरमागे येऊन लागला बाकी हे चांगले बघाय समाजातून काय लागले एवढी मोठी कुणी जीवन देते सांगितलं मुक्ताबाई ज्ञानोबा निवृत्ती महाराज साकार ही शक्ती आपल्याकडे नाही आपल्याकडे समुदाय संशय शिकत नाही आपल्याकडे करायचं काय म्हणजे आपल्याला पत्र पाठवायचं आम्ही तुम्हाला भेटायला कधी येऊ. आता पत्र लिहायचंय आता ज्ञानोबाला प्रतिरूप लिहावं तर सर्वात लिहावं तर ज्ञानाने तपाणी होते कोरा कागद पाठवला 2 शिष्य पाठवले बघा 2 शिष्य घेऊन तो शिष्य गेला आळंदीला गेल्यावर आळंदीमध्ये एवढा माऊलींचारी भावनाला लोक माहिती त्यांचं दर्शन केल्याशिवाय ते कामाला जात नव्हते आळंदी माणसं बरोबर तेवढा मोठा ज्ञानाचा अधिकार त्यांचं दर्शन केल्याशिवाय लोक कामाला जात नव्हते. आपल्याला विचारलं ते निवडती स्वतःची भाषाही थोडं त्याच्या घर कुठे त्याच्या मुलीला विचारलं मुलीला मुली म्हणजे दाखला नाही का तुम्हाला काय हा तुम्ही असं भाषा वापरता बोलते तुम्ही विनीत आता उद्धृत बोलता महामूर्ख अर्भकाचे बरे नाही इथे देतात मुलं यांना होतात असं म्हणता माझा मोठा बाई काय चित्ते निवृत्ती महाराज म्हणजे काय मला आपल्याला कळत माऊली तुम्ही सांगा माऊली म्हणजे मला कळतं मुक्ताबाई मुक्ताबाई हो सांगता विद्या 64 कला 14 वर्ष आयुष्यपणे पुढे राहिले त्याला 62वी दैवती ज्ञानदेवी त्याला 62वी 36वी उदीशू लकोनी जगदासु 10वी प्रभाकरासु 10वी मध्ये रासु प्रगटाला असं काय लक्ष भेटायचं जाऊ 65 वडे 2 शिष्याने त्या 2 शिष्यांना ज्ञानावर इतकी संगत दिली आपल्या संगतकडे संतांची संगत हो 2 शिष्य निघाले आहोत मुद्दाम करत दिले पुढे कोणता वेळा गुरुकडे गुरु समाधीत 5 काळात बळी पडल्या त्याच्यामध्ये देवा कधी इतर उठवता म्हणजे तिथे डोका लावा तुम्ही कुठे डोका लावता कुठे डोका लावता कुठे डोका लावा 65 वेळा का तुम्ही वाचा अर्थच पाहिजे बापरे चला म्हणजे
मुक्ताबाईची माऊलींची काटच घेतली. आता शिष्य बनवले. खूप कोणती शाळा निघाली म्हणजे ते सिद्ध पुरुष धनभराचारी भावंड ते म्हणाले आपले चांगले प्रसिद्ध आहेत. सिद्ध वेगळा आणि प्रसिद्ध वेगळा. मग काय हजारो शिष्य काही श्रीमंत लोक त्यांची मळी उठल्या ते 17 जीव निघाले दिंडी गुणधामाचे आनंदी. हजारो समाज वाटणे पंक्ती काय वाटणे काय हो चांगदेवा महादेव काही धन्यवाद आणि मग आनंदी कशा एक वडे विक्रांतीवर तिथं आले. ज्ञानोबाई चारी भावना त्या भिंती बसतो. मायवे नक्की तयार केली भिंत बघून जावा आणि चारी भावांच्या माझ्याकडे पायी पायी जावा. आता मायवे नक्की तयार केली ज्ञानोबा ज्ञानदेव ब्रह्मा माया मग चांगदेवरांनी शिष्टांग दंडवत केला. उठलेच नाही तसेच पडून शिष्य खाली पडली सगळी. एक लक्ष 20 मिनिट उदास काहीच म्हणणार नाही. महाराज म्हणजे सांगितलं काय माऊली कुठं सर्वांना त्याला साहेबांनी कोणाच्या मुक्ताबाईच्या चांगला मुक्ताईची पडली. मुक्ताबाईच्या हातामध्ये चांगदेवरांना बोध केला. ते चांगले म्हणतात चांगले म्हणे अतिथी जन्म आलो गुरुपुत्रात आलो मुक्ताईचा उपदेश केला पुरापुराला केला. चांगदेव महाराज जनावरांचं सांगून प्रकाराने काही आपण लोक सांगायचं इथे पुढे झाला राहिले कोण नामदेव महाराज. नामदेव महाराज राहायला कुठं राहायला पंढरपुरामध्ये. देवाचा आवडता भक्त प्रेम भंडारी म्हणजे नामदेव महाराज. मग काय विचारला तर नामदेव नाभिमान माझ्या सारखा भक्त कोणी नाही. मी देवाचा प्रार्थना करतो मी देवाला नाचवतो आम्ही देव मंदिरामध्ये प्रत्येक ठेवतो आम्ही मंदिरामध्ये प्रत्येक ठेवतो. गेले आळंदीला कोण नामदेव आहे. आळंदीला गेल्यानंतर स्नान केंद्रामध्ये निवृत्ती महाराज ज्ञानोबाईंना कळलं की चांगदेव महाराज आले. तिथून गेला तेव्हा तुम्हाला घरी बोलावले निवृत्ती महाराजांनी. नामदेवराय माऊलींच्या वाड्यामध्ये गेल्याबरोबर कुठले निवृत्ती संतांच्या दर्शना पंढरीचा प्रेमा पुढे आला. गेले प्रदर्शनामध्ये अभिमान नाव आहे शाट निवृत्ती महाराज प्रेमाच्या पाया पडा माझ्या पायात निवृत्ती महाराज देवाची जवळ आम्हा निरंतर याचे नमस्कार योग्य आहे. नित्य समागम देवाची संगती आम्ही देवाच्या संगतीमध्ये असतो. नामा म्हणजे काय बुद्धी तर काय करायचे तुम्ही काय कर मुक्ताबाईने काय तिने तो बदलच पावला. आता माऊलींचा नंबर आला नामदेवरायांच्या पाया पडायचे. कुठेही त्यामुळे देव केले ते येऊन मस्ती केली तर रंगामध्ये माऊलींच्या पाया नामदेवराय पडलंच नाही. नामामध्ये आम्ही वडिलाधिकारो याला अधिकारी पाया पडलंच पाहिजे. सुमन काकाचा नंबर आला. सुमन काका आला तो सोपान उरलेल्या काही अनुरंगा ठेई मानेला रंजल्या नांदल्या तिथला समाज संत माये कुठे आला सुमन काका पाया पडली नंबर हे काय पडली नाही. आता मुक्ताबाईचा नंबर आला बदलून ठेवला काय अखंड देवाच्या संगतीमध्ये जातो अभिमान नाही केला मनापण वाढविसे युवा दिवस दिसणार देवासाठी हात वाटायला मुक्ताबाई नामामध्ये मुक्ताबाई ऐका स्पष्ट भक्तावरी श्रेष्ठ कोणी नाही की भक्त आहे मुक्त म्हणजे धागाशी आधी भक्त तरी काय आदित्य सोयने ठेवती हाती टाळ दिली आहे का काय करायचे हराच माणसे भेटकडे तर तो कच्चा आहे कोणते 14 वर्षाची मुक्ताबाई निघती नामदेवरायांच्या बावींच्या मुक्ताबाईंच्या अगोदर 5 वर्षाची मुलगी होती नामदेवराय. नामदेवराय म्हणजे मी कच्चा नाही मी पक्का आहे. गुरु का करायचा तुला गुरु नाही आपल्याला निघूया तुला गुरु का करायचा मला गुरुची गरज नाही. देव गुरु का करायचा हरिप्राप्तीशी उपाय संतांचे पाहिजे पण हरी माझ्या बरोबर खेळत नाही मला गुरुची गरज नाही.
आता काय सांगा मोठा प्रश्न पडला. मग काय त्याला म्हणजे पटांगणामध्ये तुम्ही कशा कोण कसं मला ठरवणार आहे आई बरोबर दौरा कोण काढा हॅलो बाबा कोणी मारवाड्या हे त्यांनी हातात घेऊन घ्या कपाट नाही घेऊया गोरे का गोरे गोरे म्हणा बॅग बॅग आपल्या वाटत बोलायचं त्या घेऊन ते आणि मग काय इंद्राणीच्या घाटावर निवृत्ती ज्ञानदेव सपाल मुक्ताबाई नामदेव आहे हजारो 108 संत त्याच्यावर वर्तनची रांग लागले संस्थेला ते ताकद झालं टाकून निघावं लागली अरे बाबा बॅडी सपाट नाही होणार प्रथम सपाटने निवृत्तीच्या माथा देरा झाला पक्का परब्रह्म याला म्हणतात साकामध्ये हा देरा पक्का आहे निवृत्ती महाराज ते सपाटने ज्ञानदेवावर आता तुमची पुढे पुढे एक नंबर म्हणते चला पुढे लागला तिची खपाटणे स्वप्नाच्या स्वप्नावर आता पैसे पुढे पुढे येतो तिची खपाटणे मुक्ताबाईच्या माथा अमृत संजीवनी कुठे एक नंबर आता नामदेवरायचा नंबर आला बरं का आता नामदेवराय वेगळी आता काय करत नाही माझ्या मला करण्याचे तुम्ही मारले झाले तिचे खपाटणे नामदेवावर डोई डोई मोरी रडू लागले अरे बापरे काय करणार नाही बरोबर म्हणजे गोरा म्हणजे गोरा राहिला गे बाई मुक्ताबाई हे पोर येणार ही भेट मारली का नाही ते म्हणजे नामदेवराय म्हणजे संतांचा सन्मान फळाटे मला सन्मानाचा झाला मोठा आदर आणि ते मुक्ताबाई केला राखणे डोई फुटी ती डोई पळाला नाही नामदेवराय नमस्कार संतांचे गुणे पळाला पहिले दिन नाही प्राप्त झाला जिंदगीचे प्रति उडी वाटे का तीन तीन मागे पुढे पाहे पण तो टाकली कोण उठावटी आराम पंढरीचे देवा वासुदेव बाबा नाम म्हणे देवा देवी पूर्व देवे गिरास्तू देवी सगळ्यात नक्की मला मिळलं का बरं मला सत्य ठरवलं नाही देव मध्ये नाम देवा तू माझ्या संख्येमध्ये पण तू साक्षात कसा आहे काही नाम याला नाही गुरुशी शरण मला काही गरज नाही नामदेवराय मी जाणार नाही मी तुम्हाला पूर्ण ओळखतो अरे नाही बाबा माझं कसं रक्षण आहे स्वरूप रक्षण तुला कळतच नाही नाही नामदेवराय म्हणजे मी तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये ओळखणार असं बरं मला ओळखलं कोण पुरावा आहे मी सांगते मला म्हणजे पुराजवळ एक पटांगण आहे क्रीडांगण धन्य धन्य भीमाची चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थी विठ्ठलवीर विठ्ठल पद्मतीर्थ विठ्ठलवीर विलासस्थळ वेणूनाथ वा वा तुमच्या तोंडात जातं तुमच्या हातात दाण घेऊन तुम्हाला आवडतो मला एक ध्यान कळलं त्याच्या हातात दाण घेऊन केव्हा आवडते क्रीडांगणी पटांगण जा भेटो मागतो मग काय स्वतः नामदेवराय सावता महाराज पटांगणामध्ये बरं आता मोठे पटांगण येते गेल्यानंतर खाली काय भानगड देवानी ड्रेस घेतला माहिती कशाचा देवानी ड्रेस घेतला ते काय म्हणतात दोन चार कुत्री दोन चार जमेल घेतली असते नरंगा देवी तर नरंगाचा ड्रेस पटांगण त्यांनी टाकलं ते पटांगण सगळं साईड खाली ठेवलं नामदेवरामध्ये मला दाखवले का थोडासा इथे देव यायचंय तुझे उचेर 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 गावात सगळं ना मला इथेच करायचे त्यांनी स्वयंपाक केला त्या म्हणून झालं आणि नामदेवरामध्ये तुम्ही तर करू नको ते देव येणार आहेत स्वयंपाक तयार झाला सावता महाराज तुम्ही जेवायला या दोघांनी जेवण सुरू केलं नामदेवराय थांबवलं सोडून केला पाहिजे देवा आपला नामदेव दिला थोडं थांबते कोणती पंक्तीमध्ये हजर आहे ते म्हणजे अरे तुम्हाला म्हणजे मी होतो तुला कळलंच नाही असं का अरे बापरे मला कळलंच नाही परत घेतो हा हरकत नाही पठाण किंवा पठाणाचं रूप घेतलं 7 फूट उंच घोडा आणि गेले त्या पठाणामध्ये गेल्याबरोबर त्या पठाणानं भक्तप्रधानांना पकडलं यांना जमते त्यांना जमते आणि पठाणानं सावता महाराजांना घेतलं घोड्या घेतलं त्याला घेऊन चालते
नामदेव म्हटले तेव्हा आपले सावते महाराज त्यांनी पळवले आणि ते फाटा म्हणजे मी होतो तुला कळलंच नाही. आता शेवटची बस आता शेवट आहे जाऊ येतो आणि देव झाले कोण कितीसाठी हा बिसाठी 2-4 कुत्री 2-4 टुकर 2-4 कोंबड्या आणि ती मला बिसाठी मला ती मला पटांगणामध्ये जेवण करायचं आहे त्यांनी दगड आणली ती. अरे बापरे मोठं पातेलं म्हणजे काय करायचं म्हणजे 2-3 कोंबड्या बकरी टाका पण त्या टाका तरी काय करणार म्हणजे कोण कारण करायचं म्हणजे कापून ते कोण तरी ते अंडी घराणं म्हणजे ते नामदेव नावाचं रस्त्याला त्याला त्यांचा मुलगा आपण म्हणजे जे नामदेवला पारायण करायचं देवा देवा तिसाठी मुडतो तिसाठी अरे ते तिसाठी मी होतो तुला कळलंच नाही असं आहे काय मला आता मला बनवणीवाडी मला आणि मग त्यांना कुठे पाठवलं म्हणजे नागरला ते कोण होते विसोबा मुक्ताबाई आदरात मुक्ताबाईने काय केलं मुक्ताबाईने बोध केला कुणाला केला पितराशी केला तुळशी नामदेवा भुलेला अशी परंपरा लक्षात ठेवा. अशी जी मुक्ताबाई आहे त्या मुक्ताबाईचा अभंग लक्षात ठेवा. हो आता मुंगी उडाली आकाशी आता ते अभंग आता ते तशी पुढे मोठे आता मुंगी उडाली आकाशी ऐका आता मुंगी आता मुंग्याचे अनेक प्रकार येतात का एक काळी मुंगी एक तांबडी मुंगी तांबडी मुंगी मला काढायचं हा काळी ऐका काळी मुंगी जर घरामध्ये मुंगी आल्या ना तर मनुष्य कर्ज मुक्त होतो. तांबड्या मुंग्या घरात आल्या तर नक्की कर्ज वाढणार. पुढे पहा घरामध्ये मुंग्या निघाल्या का नाही महिला मंडळ लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे काळी मुंगी लक्षात ठेवा. आता रामरायांची मुंगी आहे ते तुकोरायांची मुंगी आणि नाथराजांची मुंगी आहे. तुकोरायांची मुंगी लहानपण देगा तेव्हा पुढं मुंगी वेगळी. अजून एक मुंगी ते नामदेवरायांची मुंगी लक्षात ठेवा. मुंगी काय नामदेवरायांची मुंगी आहे मुंगी व्याधी काय मुंगी व्याधी शिंगी झाली तिचे दूध किती किती 17 म्हणून किती प्याले 12 असते आणि धटके न करू. आता ही आता ही चिंतन जरा वेगळीच माझी वाट लागली मला आता मुंगी व्याधी शिंगी झाली. आता मुंगी म्हणजे कोण ही मुंगी म्हणजे भगवान परमात्मा मुंगी ही मुंगी नामदेवराव ही मुंगी मला कळलीच नाही. शिंपी नाम मुंगी मागी मुंगी कळाली फेटणार संगी ही मुंगी मला कळालीच नाही मी भगवान परमात्मा. तिच्यापासून शिंगी म्हणजे हे जग निर्माण झालं दिव्य कंटेची म्हणून येणे हा देवाने जग निर्माण केलं. ऐका हे जग दुःखा कारण आहे जगातील म्हणे मोक्षांना आपलं मन दुःखाला कारण आहे. हे देवाने निर्माण केले ना घर दार शेतीवाडी बायका मुलं दुःखाला कारण नाही आपलं मन दुःखाला कारण नाही कळलं. पंचशिकार सांगतात प्रचंड म्हणे म्हणून लागतं कृष्ण देव विरोक्तो ती दोघं तिघं निघाले रस्ते ऐका आणि स्वनी शांती समोर पडली ऐका स्वनी शांती दोन धावले ज्याला सापडली त्याला आनंद ज्याला नाही सापडली त्याला दुःख दोघांना विरक्त त्याला सुभाष एकाला दुःख एकाला सुख एकाला विरक्त हे कुणी निर्माण केलं अंतिम अंतिम दुःखाला कारण नाही म्हणे मनुष्याना आपलं मन दुःखाला कारण नाही जग दुःखाला कारण नाही आपले मन जे आहे ना ते मन दुःखाला कारण आहे. म्हणून आपल्याला मन जीवनामध्ये जिंकायचं आहे. अशी जीवनामध्ये मुंगे लक्षात. अजून एक मुंगे आहे ते नागवानांची मुंगे आहे. मुंगीने हातीशी केली लढाई तुमच्या कानात धरून चिमाई ती मुंगी घरोघरी खरंच ती मुंगी वेगळी ती नागवानांची मुंगी पैठण ती मुंगी वेगळी लक्षात ठेवा.
ते मुंगी काय मुंगी म्हणजे विचार ते ज्ञान असं ज्ञान तुमच्या विचारालयामध्ये आहे. आपण म्हणतो गुरुजींनी ज्ञान दिलं आज ज्ञान तयारच आहे फक्त तुम्हाला जाणीव नाही. आपल्या शेतामध्ये बोर घ्यायचंय लागणारं पाणी आपलं शेत येईल आपलं पीक येईल आपलं पण कुठं बोर घ्यायचंय याचं काही ज्ञान त्यासाठी कशाची गरज आहे मला की पाण्याची तू जरा नाकात असावा बोल बोल सगळी असं ज्ञान जीवनाची खरी सफलता ही ज्ञानामुळे धनानं सफलता नाही धनानं गरज भागेल पण सफलता नाही. काय कळलं बंगला बांधला संसाराची गरज भागली कसा करायचा फक्त गरज गाडी घेतली संसाराची गरज भागली कसा करायचा फक्त गरज विहीर खोदली संसाराची गरज कसा करायचा फक्त गरज अजून खूप सांगतो लग्न लग्नामध्ये मंडप टाकला लग्नाची गरज भागली कसं करायचा फक्त गरज लग्नामध्ये 5 पाकवानं जेवण आहे लग्नाची गरज भागली कसं करायचा फक्त गरज लग्नामध्ये 1 नंबरचं वराड आहे लग्नाची गरज कसं करायचा फक्त गरज म्हणजे लग्नामध्ये मंडप असेल नसेल तरी चालेल लग्नामध्ये वराड असेल नसेल तरी चालेल लग्नामध्ये नवरा नवरी असेल नसेल तरी दोन्ही हवे. जीवनाची खरी सफलता ही ज्ञानामुळे धनानं नाही. आता ही मुंगी ओढाले आकाशी मुंगी म्हणजे माया. त्या मायेने काय केलं त्याला आसमध्ये आणि ब्रह्माला गिळून टाकलं. कशी होती ब्रह्माला की मायेने गिळून टाकतात गिळायचंच नाही त्याला आपण गिळून टाकलं ती माया म्हणजे नाही बरं का मुंगी आणि माया त्याच्यामध्ये सादृश्य मूलकृत उपकृत अर्थकृत आणि सर्वकृत हे साधन होतं. मुंगी म्हणजे शून्य मुंगीला थोडीशी किंमत नाही तसं मायेला थोडीशी किंमत नाही पण त्याने झाकलं कसं झाकलं हे पहा तुम्ही गेला का मांडून खरडा साईडला नागदरी नागदरी कुठं उगम पावते बसा डोंगरावर तिकडे मावळा नागदरी कुठं गोपावते पाण्यावरच पण ती पाण्याला झाकून टाकते. माहिती शेवाळ 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 त्याच्यात शेवाळी बाजूला सारखं त्या पाणी बाबुळी सारखी खाते पाण्यात येतो ऐकते पण त्या शेवाळाला पाणी झाकून टाकले पुढे जन्मावली सांगतात हे असं डोळ्यात डोळ्याची पडलं आपल्या डोळ्यात पाणी कसं नाही पाणी जाऊन जाऊन आपल्या डोळ्यावर पडता येतो पाणी आलं कुठून आपणच पाणी लक्षात माया माया तीची ब्रह्मतीची माया ब्रह्माची सावली म्हणजे कोण आहे माया सकाळी 8 वाजता मला व्यायाम करायचा 8 वाजता उठलं काय माझी सावली म्हणला आज मला सावली पकडायची तिला पकडायला सावली पुढे मी मागून पाहता इथे फेटायचं मी दिलं सावली पकडायची ना काय करायचं लोटांगणी लोटांगणी तरी हारपती म्हणतात लोटांगण खातलं की आपली सावली सापडली जसं माहिती आहे ना ते कशी गेला करले सर्व भावी म्हणजे आई थडी माया झाड फक्त देवाला शरण जायचं आहे राशी माया काही करू शकतात वंद्या पुत्र प्रसवाला आता वंद्याची मायेच द्यायची तर मायेने आपण म्हणतो जग निर्माण केलं ऐका जग निर्माण केलं एकटी करू शकत नाही बरं माझी ही गृहिणी अनादी तरुणी माझी गृहिणी पण अनादी तरुणी आहे देव म्हणतो ना मी जग निर्माण केलं हे विश्व देवाला विश्व निर्माण करता येत नाही त्याला मायेसाठी घ्यावंच लागते ही माया वंद्या पुत्र आता मायेने जग निर्माण केलं तुम्हाला जग दिसतं ना हे जग तुम्हाला दिसतं काय म्हणायचं एक पारमार्थिक सत्ता एक व्यवहारिक सत्ता तुमच्या एक प्रतिभाषिक सत्ता म्हणजे माया प्रतिभाषिक सांग बरं स्वप्न खरं खोटं स्वप्न खरं खोटं बोला स्वप्न खरं खोटं दादा खोटे बरं खरं असू दे काय जगाचा जन्म एक परीक्षा घ्या लोकांचा दादा उड्या मारायचा तिकडून तिकडे उड्या मारायचा करायचं
लग्न पाहिलं, मला काय मजा लग्नामध्ये, माझं लग्न कधी व्हायचं, तुकारा लग्न 11 वाजता भरपूर जेवला त्याला मातीच्या पाराचा पाय गेला, जिगड्याला स्वप्न पडलं, मी लग्न जमलं, घोड्यावर बसलो, फटाकडावर जिगडी उंचवल्या खाली पाडला, खाली वाटा टाकची मोडला, नेवाले दवाखाने काय झालं, घोड्यावर बोललो, मला कोणाचं बोललं, माझं लग्न कधी झालं, मला झालंच नाही, पण कमर मोडलं कमर मोडली लावायचं कुठं, लाखभर मोठे स्वप्न खरं स्वप्न खरं. एका मंदिरासमोर 10-12 भिकारी बसले, एक भिकारी झोपड्यावर झालं काय, एक श्रीमंत आला, प्रत्येकाला पैसे 10,000 रुपये वाटायचा, एक झोपडा होता, एक मला भिकारी आले, उठ श्रीमंत आला, उठ 10 रुपये घे, 10 रुपये उठ तुम्हाला भल्या माणसा कशा मला उठवलं, कोण म्हणते भिकारी कशा मला उठवलं, मला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली होती, म्हणजे कमला असताना मी 1 लाख रुपये घेऊनच बाहेर पडलो, आता सुटणी गेल्यावर खाली ती केले हरते आदिली स्वप्न खरं तसं ही माहितीच आहे ना, प्रत्येकाची सत्ता आहे, जो खरा कारण आहे संबंध लावून द्यायचा होता, ती सत्ता जीवनामध्ये घेतली, असं विंचू पाकाशी जायचं. विंचू म्हणजे कोण, विंचू या विंचू सगळे आपली नदी पातळीवरील विंचू पाताळापर्यंत जातो, कारणापर्यंत, कारणापर्यंत शेष म्हणजे कारणापर्यंत जायचं. कशाने जायचं, विचारानं. असं ज्ञान तुमच्या हृदयामध्ये आहे, त्या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे तत्वज्ञान संत स्वीकारायचे, मला संत कारणापर्यंत नेतात. कसं शरीरी पहिले से कोणी मिळाली असे ते नाही का, राजहंस नावाचा पक्षी का मारलो, त्या पक्षानं दुधामध्ये तुळस खातली, एका बाजूला दूध आणि एका बाजूला पाणी, टाकून देणे संदेशे खंडिते कैपाणी राजहंसे. ती उपमा असे संत असतात, राजहंसाप्रमाणे तो उपमा कमी पडेल का, आपल्याकडे दूध आहे पण राजहंस तशी कुठे आहे का, आपल्याकडे आवडायचं पण दागेला टुकडीच नाही. संत कशा असतात, पुढची उभी टाकली नागरी दादरी काही करिता घरी करतली बघा, नवनीत निर्माणी दिशे दिशी हुशारबाई तापातून दोन्ही काढते, शब्द काय दानवीची आहे मी हुशारबाई. पूर्वीच्या महिला पाहतो उडायच्या, ते टेळा, ते रवी, ते घुम करायचे आहे की नाही. आताच्या सोन्यांना कळत जाऊ, ते म्हणतात रवी म्हणजे सूर्य का, रवी म्हणजे सूर्य का. संत कशा असतात, पुढची उभी टाकली अग्निमुखे इकडा तोडोड्या अनेक उडी. संत कसे कापूस एक कलाकार आहे, खंडोट उडी ते जाणवणारे. आपल्या पूर्वी त्याच्यावरची काढणी झाली, नंतर मोहिनी असते, मोहिनी झाली मग ते परीक्षण पैकी 12-12 हात. आता काय निघाले, आता उठणार मग ट्रॅक्टर होता उठून, आता काय निघाले हवीतर निघाले. एकदा ते मनात तयार झालं, कोणाची वाट बघायची, वाढायची. त्याला उठण्याला सुरुवात केली, उडून काय जातं भूस हलकट राशी काय शिल्लक राहिलं उडून काय फिरवतात. आपले तैशी निर्दान निर्सरे प्रपंच सहज सांगवले, तत्वता तत्वले ज्ञान्याचे. तो म्हणजे हरी आला हातात मदतीची भय चिंता, हे विचार जीवाला मिळाला. असा विंचू पाताळापर्यंत शेषापर्यंत गेला आणि त्यानंतर शेषाने जीवाचं दर्शन घेतलं की काय आम्ही मायेच्या बंधनामध्ये म्हणून तुम्ही मात्र जीवनामध्ये जिंकलं लक्षात ठेवा. म्हणून विंचू पाताळाशी जाई म्हणजे कारणापर्यंत गेला, त्याला सुरू कळाला. शेवट सांगतात काय शेवटे चरण, मासी घार मासी वेळाली देवकनी मुक्ताई हसली. माशी गायली घार झाली. आता माशी म्हणजे तत्वमसी, तत्वमसी तत्वमसी ते तत्वत्व आहे, ते ब्रह्म अहम वृत्ती गेली ते तत्वत्व आहे. आणि ते तत्व कळल्यामुळे विश्वाची माझी आकाशामध्ये जाते. आकाशी घेतलं गेले अक्षाप्रमाणे आकाशामध्ये विश्वाची माझे राहायची मध्ये दया आपण झाला याला म्हणतात माऊली म्हणतात अशी घार जाईल. काय म्हणायचं, असा जो जीव आहे तो जीव स्वतःला विसरला, पण ज्ञान असल्यामुळं जीवनामध्ये एवढी हानी झाली. मुक्ता देवनी मुक्ताबाई हसली. असा या ठिकाणी
आपला हा संपलेला कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये क्रांती फार महत्वाची आहे, जीवनामध्ये संस्कार फार महत्वाचे आहे. असे संस्कार जीवनामध्ये केले तर आपलं जीवन, आपलं आयुष्य उत्तम प्रकारे आम्हाला जीवनामध्ये प्राप्त होईल.